जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। ऋषिकेश पवार असे या मृत कैद्याचे नाव असून जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे ऋषिकेशला उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी जेल सुप्रिटेंडच्या खासगी बुलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आलं। 5 वाजता छातीत दुखत असताना त्याला 9 वाजेपर्यंत रुग्णालयात का आणले नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात गोंधळ घातला। डोंबिवलीचा रहिवासी असलेला ऋषिकेश पवार एका वादाच्या प्रकरणात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याखाली कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कोठडीत होता। 20 एप्रिल रोजी एका आठवडा बाजारातील मुकादम सोबत झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करत उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ही कल्याण आधारवाडी कारागृहात देण्यात आली होती। याच दरम्यान काल सायंकाळी सुमारे 5 वाजता ऋषिकेशच्या छातीत दुखू लागले होते। मात्र यावेळी त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्याऐवजी सुमारे 9:30 वाजता उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात आणण्यात आलं। यावेळी अँब्युलन्स ऐवजी जेल प्रशासनाच्या खासगी बुलेरो गाडीतून त्यांना आणण्यात आलं असून त्याला वेळेवर रुग्णालयात नेले असते तर तो वाचला असता। जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर कारवाईची मागणी केली। दरम्यान या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबियांनी दिला आहे। या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। मेरा नाम रियाज सिराज खान है। मेरा भाई ऋषिकेश सुरेश पवार जिसकी डेथ हुई है, जेल में डेथ हुई है। उसको जब छाती में पेन हो रहा था 5 बजे के टाइम पे, तो 5 बजे के टाइम पे है ना सर, उसको कॉल नहीं, मतलब उसको लेके दवाखाना नहीं आया। दवाखाने में जेल के दिखाया तो जेल के डॉक्टर ने क्या लिखा कि जब आप सिविल हॉस्पिटल में लेके जाइए। तो आज शाम को 5 बजे जब छाती में उसके पेन हो रहा था तो आपका सिविल हॉस्पिटल में 9:30 बजे का एंट्री है कि आपने 9:30 बजे सिविल हॉस्पिटल में लाया और वो लाते टाइम पे डेट हो चुका है ऐसा डॉक्टर साहब ने हमको बोला है। यह बात आप मुझे बोलो, जब किसी को इंजरी होती है तो एम्बुलेंस आती है या प्राइवेट सुप्रिटेंडेंट की वैन आती है? एम्बुलेंस आती है। तो इन्होंने क्या किया है, सुप्रिटेंडेंट की प्राइवेट बुलेरो गाड़ी में उन लोगों ने लेके आया है बॉडी और यहाँ पे सबमिट किया। सबमिट करने के बाद में पहला व्यक्ति जो आके मेरे भाई के बारे में पूछने के बाद मुझे क्या बोला गया है मैडम ने, डॉक्टर ने, कि ये लड़का पहले ही दवाखाने में लाने से पहले ही डेट हो चुका है। तो मेरा यही कहना है कि पुलिस प्रशासन और जेल प्रशासन क्या कर रही थी। जिस टाइम उसको दर्द हो रहा था उस टाइम आप लेके आते तो आज मेरा भाई सही सलामत रहता। ये जो भी है जेल प्रशासन की हलगर्जीपना है और हमको सर आपके तरफ से न्याय, या आप कोई बोलोगे जहाँ जाने या जेल के बाहर भूख हड़ताल करने या जो भी आप बोलोगे हम उसमें राजी है सर। खाली हमको न्याय चाहिए, न्याय नहीं मिलेगा तो सर हम क्या करें, हम जनता क्या करेंगे। और वो जो डॉक्टर है जेल का, मैं भी एक मुजरिम हूँ, मैंने भी एक गुनाह किया है, मैं भी अंदर जाके देखा। और डॉक्टर दारू पी के आता है ऑन ड्यूटी। डॉक्टर वो क्या काम का है जो दारू पी के अंदर जाता है? वो पेशेंट को क्या संभालेगा? एक हार्ट में दुख रहा है, 1 मिनट, जो हार्ट में दुख रहा है वो सभी इन्फॉर्म किया है, शाम को 5 बजे 6 बजे आपको किया है। तो आपका काम क्या बनता है? डॉक्टर को दिखाना। डॉक्टर ने क्या करना चाहिए, सिविल हॉस्पिटल में लिख के देना चाहिए, या इंजरी ज्यादा बड़ा है, कुछ उसको डिप्रेशन है तो उसको जैसे लिख के देना चाहिए। पर इन्होंने कुछ भी नहीं किया। उनको 9:30 बजे यहाँ पे एंट्री है, एंट्री में आप आके देख सकते हो। ये जेल प्रशासन की एकदम हलगर्जीपणा है। भाऊ तो गेलेला आहे, पण आता ही जी हलगर्जीपणा ह्याचा जो पाठपुरावा घेतला पाहिजे पुढे। 9:30 वाजताची एंट्री आमच्या भावाची आणि आता वाजलेले 12:30 पावणे 1 वाजले तरी पण अजून एकही इथे कोणी पुढे काही हालचाल दिसत नाही। खडकपाडा पोलिसांना कमीत कमी 20 कॉल केलेत, अजून पण कोणी झालेलं नाही। आता बाबा लोक आलेत पुढची प्रोसेस करायला। अजून पोलीस किंवा PM साठी जे लोक येणार होते त्यांचं काहीच प्रोसेस, आता त्याची आम्हाला एक टाइम दे की आम्हाला कधीपर्यंत त्यांची प्रोसेस होणार आहे आणि आता आम्ही अजून किती वेळ वाट बघायची आहे। कारण की आम्हाला काही जण सांगतात की इथे होणार आहे, काही सांगतात जेजेला, अजून काहीच आम्हाला पूर्ण माहिती भेटत नाहीये। आणि खडकपाडा पोलीस स्टेशन आहे त्यांना आमची कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी येऊन पुढची प्रोसेस करा। कारण की आता कमीत कमी 5 तास झालेत त्या बॉडीला आणि आता 5 तास होऊन त्या बॉडीला पण अजून पुढे आपण तिथे थांबू पण शकणार अजून 1 तासानंतर। त्यामुळे सांगतो की लवकरात लवकर ही जी व्हिडिओ आहे आम्हाला त्यांच्यावर पोहोचवा आणि पुढची प्रोसेस लवकरात लवकर त्यांनी करावी।
संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.